नमस्कार मैत्रिणींनो, अनेकदा आपण नात्यात असूनही स्वतःला कमालीचं एकटं अनुभवतो का? कारण आपल्याला हेच माहित नसतं की ज्या व्यक्तीला आपण आपल्या हृदयात सर्वोच्च स्थान दिलं आहे त्या व्यक्तीच्या मनात आपलं स्थान नक्की काय आहे. आज आपण तेच कोडं सोडवणार आहोत. कधी कधी एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रश्न हा नसतो की ती एखाद्यावर प्रेम करते की नाही, तर तो प्रश्न हा असतो की समोरची व्यक्ती सुद्धा तिला तितक्याच प्रगाढ भावनेने अनुभवते का? शब्दांनी फसवणूक केली जाऊ शकते, शब्दांचा बाजार मांडला जाऊ शकतो, पण अंतर्मनातील भावना कधीच खोटं बोलत नाहीत. एक जोडीदार तुम्हाला दिवसातून 100 वेळा आय लव्ह यू म्हणू शकेल, पण जर त्याच्या कृतीत तुमच्यासाठी आदराची जागा नसेल तर त्याचे ते शब्द केवळ हवेत विरणारा एक आवाज बनून राहतात. दुसरीकडे असाही एक जोडीदार असतो जो कदाचित आपलं प्रेम कधीच अलंकारिक शब्दात मांडू शकणार नाही, पण त्याची प्रत्येक छोटी सवय, त्याची तुमच्या नसण्याने होणारी अस्वस्थता आणि तुमची केलेली निस्वार्थ काळजी तुम्हाला याची जाणीव करून देते की त्याच्या विश्वात तुमची जागा केवळ एका व्यक्तीची नाही तर त्याच्या संपूर्ण अस्तित्वाची आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही फिल्मी किंवा उथळ प्रेमाबद्दल बोलणार नाही आहोत. आपण त्या कठोर सत्याबद्दल बोलणार आहोत जे समजून घेतल्यावर तुम्ही हे ओळखू शकाल की ज्या व्यक्तीसाठी तुम्ही आपले सर्वस्व पणाला लावले होते त्याच्या हृदयात तुम्ही खरंच वसता की नाही. मानसशास्त्राचा एक मूळ सिद्धांत सांगतो की माणसाचं खरं प्रेम त्याच्या ओठांवर नाही तर त्याच्या सुप्त मनातील वर्तनात दडलेलं असतं. माणूस जे बोलतो ते अनेकदा त्याने जगाकडून किंवा चित्रपटातून शिकलेलं असतं, पण तो जे खऱ्या अर्थाने अनुभवतो त्याचं सत्य त्याच्या आत्म्यातून उमटतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आत्मा तुम्हाला खऱ्या अर्थाने आपलं मानतो तेव्हा ती व्यक्ती तुमच्याशी फक्त एक करार किंवा नातं जोडत नाही तर तुमच्या अस्तित्वाशिवाय स्वतःला अपूर्ण समजू लागते. इथूनच आपल्या या प्रवासाचा पहिला महत्वाचा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे त्याची भावनिक उपस्थिती आणि तुमच्या अस्तित्वाचा अग्रक्रम. माणसाचा खरा चेहरा केवळ त्याच्या बोलण्यात नाही तर त्याच्या सुप्त वर्तनात दिसून येतो. जर एखादी व्यक्ती मनापासून तुमच्याशी जोडलेली असेल तर तुम्ही त्याच्या आयुष्यात केवळ एक पर्याय म्हणून नाही तर त्याच्या प्राधान्यक्रमात सर्वात वर दिसाल. अनेक स्त्रिया तक्रार करतात की त्यांचा जोडीदार कामात खूप व्यस्त असतो, पण लक्षात ठेवा, व्यस्त असणं आणि उपलब्ध नसणं यात जमीन आसमानचा फरक आहे. प्राधान्य म्हणजे फक्त घड्याळ बघून वेळ देणं नव्हे. अनेक पुरुष वेळ देतात पण भावनिक उपस्थिती देत नाहीत. भावनिक उपस्थिती म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांच्या समोर असता तेव्हा त्यांच्या जगात तुमच्याशिवाय दुसरं कुणीच नसतं. तो तुमचा आवाज ऐकतो, तुमचे डोळे वाचतो आणि तुमच्या मौनात दडलेला अर्थ शोधतो. ज्या व्यक्तीच्या हृदयात तुम्ही खरंच असता ती व्यक्ती सर्वात व्यस्त दिवसातही तुमच्यासाठी 2 मिनिटाचा वेळ काढते. हे 2 मिनिटं म्हणजे केवळ एक सोपस्कर नसून तो त्याच्या धावपळीच्या जगात तुमच्या आठवणीचा विसावा शोधत असतो. जर एखाद्याला तुमच्याशी बोलण्यासाठी नेहमी वेळ काढावा लागत असेल तर समजा तुम्ही त्याच्या प्राधान्यक्रमात मागे आहात. पण जो तुमच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठी तुमच्याशी बोलणं हा त्याच्या दिवसातला सर्वात सुखाचा भाग असतो. तो तुम्हाला त्याच्या भविष्यातील योजनांमध्ये गृहीत धरतो. जेव्हा तो आयुष्यातले मोठे निर्णय घेतो तेव्हा त्या निर्णयाचा तुमच्यावर काय परिणाम होईल याचा विचार तो आधी करतो. जगातील कोणतीही व्यक्ती अशा व्यक्तीच्या वेदना हलक्यात घेऊ शकत नाही ज्याच्याशी तिचं हृदय खऱ्या अर्थाने जोडलं गेलं आहे. जर तुम्ही आजारी असाल आणि त्याला त्यांच्या मित्रासोबतची पार्टी जास्त महत्वाची वाटत असेल तर तिथे प्रेमाचा अभाव आहे. प्राधान्य देणारा जोडीदार तो असतो जो तुमच्या एका हाकेसरशी सर्व काही बाजूला ठेवून तुमच्या पाठीशी उभा राहतो. तुम्हाला तुमच्या जोडीदारामध्ये यातले कोणते संकेत जाणवतात? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जेव्हा ही भावनिक ओढ खऱ्या अर्थाने वाढू लागते तेव्हा त्याच्या वागण्यात एक कमालीची जागरूकता आणि संवेदनशीलता येते. तो तुमच्या मनातील अगदी बारीक बदलही टिपू लागतो. तुम्ही न सांगताही त्याला कळू लागता की आज तुमचं मन थोडं उदास आहे किंवा तुम्ही कोणत्या तरी चिंतेत आहात. तुम्ही फोनवर फक्त हॅलो म्हटलं तरी त्याला तुमच्या आवाजातील जडपणा जाणवतो. ही जागरूकता शिकून येत नाही तर ती एका सखोल जिव्हाळ्यातून येते. अनेक जण विचारतात, तू उदास आहेस का? पण ज्याच्या हृदयात तुमची जागा असते तो विचारत नाही, तर तो खात्रीने म्हणतो, मला माहित आहे आज काहीतरी बिनसलंय, सांग मला काय झालंय. ही संवेदनशीलता केवळ त्याच्या प्रेमाचा पुरावा नसते
तर ती तुमच्या नात्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. मानसशास्त्रानुसार जेव्हा एखादा जोडीदार तुमच्याशी मनापासून जोडला जातो तेव्हा तो तुम्हाला गमावण्याच्या भीतीपासून कधीच मुक्त राहू शकत नाही. तो हे उघडपणे दाखवून देवो किंवा न देवो, पण तुम्ही दूर जाण्याचा विचार सुद्धा त्याच्या मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण करतो. कल्पना करा, जर तुम्ही रडताय आणि तो समोर बसून आरामात फोन बघतोय, तर तिथे भावना मृत झाल्या आहेत असं समजा. कारण जिथे हृदय जोडलेलं असतं तिथे समोरच्याच्या डोळ्यातील पाणी आपल्या काळजाला टोचतं. ही जागरूकता त्याच्या सवयीमध्ये दिसते. तुम्ही सहजपणे एखादी गोष्ट बोलून जाता जी तुम्हाला आवडते आणि काही दिवसांनी तो ती गोष्ट तुमच्यासाठी घेऊन येतो. तुम्हाला आश्चर्य वाटतं की हे याला कसं आठवलं, पण त्याच्यासाठी ते केवळ एक माहिती नसते, तर तुमची आवड जपणं हा त्याच्या आनंदाचा भाग असतो. ज्या व्यक्तीला तुमच्या मनातील वादळ तुम्ही न सांगता कळू लागतात त्याच्या हृदयात तुमची जागा सर्वात सुरक्षित आहे. नेमक्या या संवेदनशीलतेतून जन्म होतो एका सुरक्षित नात्याचा आणि अढळ विश्वासाचा. एक असा जोडीदार ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी खरी जागा आहे, तो तुम्हाला कधीच बंधनात अडकवणार नाही. उलट तो तुम्हाला तुमचं स्वतःचं आकाश देईल. अनेक स्त्रियांना वाटतं की जोडीदाराने सतत फोन चेक करणं किंवा कुठे जाते यावर लक्ष ठेवणं म्हणजे प्रेम आहे, पण हे प्रेम नसून त्याची असुरक्षितता आहे. खरा जोडीदार तो असतो जो तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य देतो आणि तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. त्याच्यासोबत असताना तुम्हाला काहीतरी चुकीचं घडेल का अशी भीती वाटत नाही, तर तुम्हाला मी आहे तशी सुरक्षित आहे हा आत्मविश्वास मिळतो. खऱ्या प्रेमात मालकी हक्क नसतो तर आदर असतो. तो तुमच्या स्वप्नांचा, तुमच्या कामाचा आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा आदर करतो. तो तुम्हाला त्याच्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही. सुरक्षित नातं म्हणजे ते जिथे तुम्हाला तुमचे विचार मांडताना 10 वेळा विचार करावा लागत नाही. तुम्हाला खात्री असते की तुम्ही काहीही बोलात तरी तो तुम्हाला जज करणार नाही. प्रेमाचं सर्वात सुंदर रूप हे स्वातंत्र्यात असतं, जुलुमात नाही. जर एखादी व्यक्ती फक्त तिच्या गरजेच्या वेळी तुम्हाला आठवण काढत असेल आणि बाकी वेळ तुम्ही काय करता याच्याशी तिला देणं घेणं नसेल, तर ती केवळ तिची भावनिक सोय आहे. पण सुरक्षित नात्यात तो तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो, अगदी तेव्हाही जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात असतं. जेव्हा नात्यात ही सुरक्षितता असते तेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या यशात आणि प्रगतीत सुद्धा मनापासून सहभागी होतो. हा भाग थेट त्याच्या अहंकाराशी जोडलेला असतो. समाज नेहमी पुरुषाला वरचढ भूमिकेत पाहतो, पण जेव्हा एखादा पुरुष तुमच्या यशाचा तुमच्यापेक्षा जास्त आनंद साजरा करतो तेव्हा समजा त्याच्या हृदयात तुमची जागा अढळ आहे. अनेक नात्यामध्ये स्त्रीचं यश पुरुषाच्या अहंकाराला टोचतं, पण जो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो त्याला तुमच्या प्रगतीमुळे असुरक्षित वाटत नाही. उलट त्याला सार्थ अभिमान वाटतो की ज्या व्यक्तीवर तो प्रेम करतो ती स्वतःच्या तेजाने चमकते आहे. तुमचा विजय पाहून ज्याला स्वतःचा विजय झाल्यासारखा आनंद होतो तोच तुमचा खरा जोडीदार असतो. तो तुमच्या लहान लहान यशाचं कौतुक करतो. समजा तुम्हाला ऑफिसमध्ये काही यश मिळालं तर तो कदाचित संपूर्ण जगाला सांगेल की तुम्ही किती गुणवान आहात. तुमच्या यशात त्याला स्वतःचं क्रेडिट नको असतं, त्याला फक्त तुमचं हसू हवं असतं. माणसाचा खरा चेहरा कम्फर्ट मिळाल्यानंतरच उघड होतो. जो जोडीदार खऱ्या अर्थाने तुम्हाला आपल्या हृदयात जपतो तो काळानुसार निष्काळजी होत नाही तर अधिक गंभीर होत जातो. तुमच्या यशाच्या प्रवासात तो तुमचा सर्वात मोठा समर्थक असतो. जेव्हा तुम्ही हरता किंवा थकता तेव्हा तो तुम्हाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतो. तो तुम्हाला कधीच हे जाणवू देत नाही की तुमचं यश त्याच्यापेक्षा मोठं आहे. उलट तो म्हणतो, आपण मिळून हे करून दाखवलं. ज्याच्या डोळ्यात तुमच्या यशाचा अभिमान दिसतो तिथेच खरं प्रेम नांदतं. या ओढीतूनच तो तुमच्यासमोर पूर्णपणे पारदर्शक होतो आणि आपला हळवेपणा व्यक्त करतो. हा एक अतिशय दुर्मिळ आणि मोलाचा टप्पा आहे. जगासमोर माणसं नेहमी कणखर आणि भावनाशून्य दिसण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांच्या भीती किंवा त्याचे पराजय कोणासमोरही उघड करत नाहीत. पण जर एखादा जोडीदार तुमच्या कुशीत डोकं ठेवून रडू लागला किंवा त्याच्या मनातल्या अशा भीती तुम्हाला सांगू लागला ज्या त्याने कोणालाही सांगितल्या नाही, तर समजून जा की तुम्ही त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहात. ज्या व्यक्तीवर त्याचा अत्यंतिक भावनिक विश्वास बसतो तिच्या समोर ते स्वतःचे सर्व मुखवटे उतरून ठेवतात. तो तुम्हाला केवळ त्याचे विजय सांगणार नाही तर तो त्याच्या पराभवाच्या गोष्टी सुद्धा सांगेल. तो सांगेल की त्याला कशाची भीती वाटते
ही भावनिक पारदर्शकता विश्वासाशिवाय कधी शक्य नसते. जेव्हा एखादा पुरुष तुमच्या समोर हळवा होतो तेव्हा तो तुम्हाला त्याच्या आत्म्याच्या सर्वात खोल कोपऱ्यात प्रवेश देत असतो. अनेक स्त्रिया या हळवेपणाला कमकुवतपणा समजतात, पण लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती तुमच्या समोर रडते याचा अर्थ असा की तिचा तुमच्यावर एवढा विश्वास आहे की तिला तुमच्या समोर परफेक्ट दिसण्याची गरज वाटत नाही. तो त्याच्या आयुष्यातील चुका कबूल करेल. ज्या नात्यात पार्टनर स्वतःचं खरं रूप दाखवतो तिथे बनावटपणाला जागा उरत नाही. या पारदर्शकतेमुळेच तो तुम्हाला त्याच्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या निर्णयाचा भाग बनवू लागतो. त्याच्या भविष्यातील योजनांमध्ये तुमचं अस्तित्व स्पष्ट दिसू लागतं. खरी गोष्ट ही आहे की तो त्याच्या जीवनातील मोठ्या निर्णयांमध्ये तुम्हाला सामावून घेतोय का? अनेक जण मी हे करणार आहे असं म्हणतात, पण जो तुमच्यावर प्रेम करतो तो म्हणतो आपण याबद्दल काय विचार करायचा. त्याच्या प्रत्येक वाक्यात मीची जागा आपण घेते. ज्या व्यक्तीला एखादा जोडीदार आपल्या हृदयात जपतो तिला तो स्वतःच्या आयुष्यापासून वेगळं पाहू शकत नाही. तो घर घेताना किंवा गुंतवणूक करताना तुमच्या सुरक्षिततेचा विचार करतो. अगदी छोट्या गोष्टीमध्ये तुमचं मत त्याच्यासाठी अंतिम असतं. हा बदल नैसर्गिक असतो. तो तुमच्यावर उपकार करण्यासाठी नसतो, तर त्याला खरोखर असं वाटत असतं की तुमच्या सल्ल्याशिवाय त्याचं आयुष्य अपूर्ण आहे. आणि या सर्वांचा सर्वात सुंदर परिणाम म्हणजे त्याचा तुमच्यासाठी अहंकाराचा त्याग आणि एक निशब्द संवाद. जर एखादा जोडीदार तुमच्यासाठी स्वतःच्या अहंकाराशी लढू लागला तर हा एक अतिशय खोलवरचा संकेत आहे. माणसासाठी अहंकार सोडणं ही सर्वात कठीण गोष्ट असते, पण जेव्हा एखादं नातं त्याच्या हृदयापर्यंत पोहोचतं तेव्हा ते शिकू लागतात की प्रत्येक वाद जिंकण्यापेक्षा त्या व्यक्तीला जपून ठेवणं जास्त महत्वाचं आहे. भांडण झाल्यावर जो आधी माफी मागायला पुढे सरसावतो तो झुकलेला नसतो, तर त्याने तुमच्या नात्याला त्याच्या इगोपेक्षा मोठं स्थान दिलेलं असतं. तो हे समजून घेतो की स्वारी म्हटल्याने तो लहान होणार नाही, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा येईल. सर्वात शक्तिशाली अनुभव म्हणजे निशब्द संवाद. जो भावनिकदृष्ट्या जोडलेला असतो तो तुमच्या भावना अनुभवतो. न बोलताय त्याला तुमची मनस्थिती कळते. तुम्ही काहीच बोलत नाही, पण तो मागून येतो आणि विचारतो, सर्व ठीक आहे ना, तू शांत का आहेस. ही कोणती जादू नसते, तर ही भावनिक जागरूकता असते. तुमची स्पंदनं त्याला त्याच्या स्वतःच्या हृदयासारखी जाणवू लागतात. अनेकदा एका नजरेत तुम्हाला काय म्हणायचं आहे हे त्याला समजतं. हा निशब्द संवाद नात्यातील सर्वात प्रगल्भ अवस्था असते. इथे शब्दांची गरज उरत नाही. दोन जीव एकमेकात इतके मिसळले जातात की एकाची अस्वस्थता दुसऱ्याची अस्वस्थता बनते. तो तुमच्यासाठी छोटे छोटे त्याग करतो. या कृतीमागे कोणतेही प्रदर्शन नसतं, तर फक्त एक अफाट प्रेम असतं. अनेक स्त्रिया फक्त यासाठी चुकीच्या नात्यांमध्ये अडकून राहतात, कारण त्यांनी सुरुवातीच्या आकर्षणालाच प्रेम समजलेलं असतं. लक्षात ठेवा, प्रत्येक अटेन्शन प्रेम नसतं. काही लोकांना फक्त स्वतःचं महत्त्व सिद्ध करायचं असतं. जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्यानंतर तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत, सुरक्षित आणि शांत बनवत असेल तर समजून जा की त्याच्या हृदयात तुमची जागा अढळ आहे. पण जर त्याच्यामुळे तुम्हाला सतत रडावं लागत असेल तर मग तिथे प्रेम अपूर्ण आहे. सर्वात सखोल नातं ते असतं जिथे दोन लोक एकमेकांच्या खऱ्या रूपाला पाहू लागतात. जेव्हा तुमचा आनंद त्याचा मूड बदलून टाकतो, जेव्हा तुमची उदासी त्याची अस्वस्थता बनते आणि जेव्हा तुमची नुसती उपस्थिती त्याच्या मनात शांती निर्माण करते, तेव्हा समजून जा की तुम्ही फक्त त्याच्या आयुष्यात नाही तर त्याच्या हृदयात आहात. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की कुणाच्या हृदयात तुमची जागा आहे की नाही, तेव्हा त्याच्या आश्वासनाची मोजणी करू नका, तर त्याच्या उपस्थितीचा आणि त्याने दिलेल्या आदराचा अनुभव घ्या. स्वतःची किंमत ओळखा, कारण तुमचं हृदय हे सर्वात मौल्यवान आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला पटला असेल तर त्या खास व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा सखोल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका सखोल आणि सत्याची निर्भीड मांडणी करणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.